नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉबचे यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी योजना जी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. एस टी महामंडळाची खास योजना, ज्यात तुम्ही करू शकता मोफत प्रवास कुठेही तेही आजपासूनच. होय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC ने दिवाळीपूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत निवडक नागरिकांना मोफत एस.टी पास मिळणार आहे. मित्रांनो, आजपासून एसटीने कुठेही फिरा एकदम मोफत. एसटी महामंडळाची खास योजना एसटी प्रवास स्कीम. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून देणार आहे की तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेणार आहोत. यापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवली होती, त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईल. त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी फेक व्हिडिओ आहे, अशी कोणतीच योजना नाहीये, खूप सारे काही कमेंट्स केलेले होते. पण होय, महाराष्ट्र महामंडळाने ही नक्कीच योजना ओपन केलेली आहे, ज्याच्यामध्ये एसटी पास तुम्ही 585 पर्यंत पास घेऊन महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात मोफत प्रवास करू शकता. होय, आणि ही एकदम खरी योजना आहे, कोणतीही फेक बातमी नाहीये. चला तर आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. आजपासून एसटीने कुठेही फिरा एकदम मोफत. एसटी महामंडळाची खास योजना एसटी पास स्कीम. यामध्ये ही योजना म्हणजे आवडेल तिथे कोठेही प्रवास. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, जसे की या योजनेचे फायदे काय आहेत, अर्ज करण्याची पद्धती कशी असणार आहे, इतर महत्त्वाच्या माहिती सांगणार आहोत. तर चला आपण या खास व्हिडिओला सुरू करूया. तर मंडळी, MSRTC ची आवडेल तिथे कोठेही प्रवास योजना एसटी पास स्कीम याबद्दल आपण माहिती जाणून घेऊयात. आता बघत काय आहे ही योजना. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC, ज्याला आपण सर्व एसटी म्हणून पण ओळखतो, ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे सार्वजनिक वाहतूक सेवा प्रदान करतात. गेल्या काही वर्षापासूनच MSRTC ने अनेक नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. त्यापैकीच एक योजना आहे आवडेल तिथे कोठेही प्रवास ही योजना. या योजनेअंतर्गत MSRTC ने 4 दिवस आणि 7 दिवसांचे विशेष पास तयार केलेले आहेत. तर चला आपण या पास बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. योजनेचे प्रकार आणि किंमत. एसटी पास ही योजना 2 प्रकारची आहे. एक म्हणजे 4 दिवसांची योजना आणि दुसरी म्हणजे 7 दिवसांची योजना. या योजनेअंतर्गत बसच्या प्रकारानुसार किंमत वेगळी आहे, पण तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की या योजनेअंतर्गत तुम्हाला कितीचा फायदा होणार आहे. सेवेचा प्रकार. 4 दिवसाचे पास प्रौढ लोकांसाठी आणि जे मुलं आहेत, लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी, आणि 7 दिवसांचा पण बघणार आहोत. तर चला आपण थोडंसं जाणून घेऊया त्या योजनेबद्दल माहिती. साधी, जलद, रात्र सेवा. टोटल 4 दिवसाचे पास प्रौढ लोकांसाठी 1814 रुपये होतात. 4 दिवसांचे पास लहान मुलांसाठी 910 रुपये होतात. आणि याच प्रकारे 7 दिवसांच्या पासचे प्रौढ लोकांसाठी दर हा 3171 रुपये होतो. आणि 7 दिवसांसाठी जे मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठीचा दर हा 1588 रुपये होतो. 2. आंतरराज्य शहरी मिडी बस. याच्यासाठी 4 दिवसांचे प्रौढांचे पास 2533 रुपये आणि 4 दिवसासाठी लहान मुलांचे पास 1269 रुपये. त्याचप्रकारे 7 दिवसांचे प्रौढांचे पास 4429 रुपये आणि 7 दिवसांचे लहान मुलांचे पास 2217 रुपये. 12 मीटर ई बस. याच्यासाठी तुम्हाला 871 रुपये लागणार, 61 रुपये लागणार, 2861 रुपये लागणार आहेत. आणि लहान मुलांसाठी 1433 रुपये लागणार आहेत. 7 दिवसांचे प्रौढांचा दर असेल 5003 रुपये. त्याचप्रकारे 7 दिवसांचा लहान मुलांचा असणार आहे 2504 रुपये. असा दर असणार आहे या योजनेअंतर्गत. आता जाणून घेऊयात योजनेसाठी अर्ज कसा करायचा. एसटी पास स्कीम मध्ये. 1. MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर जा. सर्वप्रथम MSRTCच्या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे तुम्हाला आवडेल तेथे कोठेही प्रवास या योजने संबंधित बारकाईने माहिती मिळेल. 2. नोंदणी करा. वेबसाईटवर तुम्ही नोंदणी करून तुमचे वैयक्तिक तपशील भरा. यामध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल ID इत्यादी समाविष्ट करा. 3. पास निवडा. नोंदणी झाल्यानंतर तुम्ही 4 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा पास निवडू शकता. तसेच बसचा प्रकार सुद्धा निवडू शकता. 4. पेमेंट करा. निवड झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. पेमेंटसाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI यूज करू शकता. 5. मिळवा. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर तुमच्या ईमेल ID वर आणि मोबाईल नंबरवर ई पास पाठवला जाईल. तो प्रिंट काढून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह सुद्धा करू शकता. आता जाणून घेऊयात योजनेच्या वापराचे नियम. एसटी पास स्कीम काय असणार आहे. या योजनेसाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. जसे की 1. हा पास फक्त एका व्यक्तीसाठी वैध आहे.
2. पासचा वापर केवळ निर्धारित कालावधीसाठीच करता येणार आहे. 3. पास गमावल्यास किंवा चोरी झाल्यास तो पुन्हा मिळवणार नाही. 4. पास वापरताना प्रवाशाने आपली ओळख पटवून द्यावी. आता जाणून घेऊयात योजनेचे फायदे. एससी पास स्कीमचे फायदे काय आहेत? 1. अफोर्डेबल प्रवास. एकाच वेळी एक ठराविक रक्कम भरल्यानंतर तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे तिकीट घेण्याची गरज नाहीये. यामुळे प्रवासांचा खर्च कमी होतो. 2. सोयीस्करता. हा पास ऑनलाईन घेता येतो, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळी तिकीट खिडकीजवळ जायची गरज नाहीये. 3. महाराष्ट्राचा शोध. या योजनेमुळे तुम्ही महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद सुद्धा घेऊ शकता. 4. कुटुंबासह प्रवास. ही योजना कुटुंबासह प्रवास करण्यासाठी अतिशय उत्तम आहे. मुलांसाठी स्वतंत्र सवलतीचे दर आहेत. 5. इको फ्रेंडली प्रवास. सार्वजनिक वाहतूक वापरल्याने इंधनाची बचत होते आणि पर्यावरणास हानी सुद्धा होत नाही. आता जाणून घेऊयात योजना कोणासाठी उपयुक्त आहे. 1. पर्यटक जे महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळे भेट द्यायची आहे त्यांच्यासाठी. 2. विद्यार्थी जे शैक्षणिक सहल किंवा गटाने प्रवास करू इच्छितात. 3. कुटुंब जे कुटुंबासह सहल करू इच्छितात. 4. प्रवासी जे महाराष्ट्रातील भिन्न भागात नियमित प्रवास करतात त्यांच्यासाठी योजना सीमित आहे. तर मित्रांनो, ही होती आवडेल तेथे कोठेही फिरा या योजनेबद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी दवडू नका. आजच जवळच्या एसटी डेपोमध्ये जाऊन अर्ज करा किंवा मोफत प्रवासाचा लाभ घ्या. अशाच आणखी सरकारी योजना आणि भरतीच्या अपडेटसाठी माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. काही डाऊट्स असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्कीच रिप्लाय देईल. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.